मला असं वाटलं साले का कहीं ना कहीं एक तो पैसों का गेम हुआ होगा, नहीं तो गेम हवा आया होगा. पहिले परवानगी असून सुद्धा तुम्ही आम्हाला इथे येऊ देत नाही. काय माणसं आहे राव तुम्ही. हा माना लागला नाही. इकडून द्या धनंजय भाऊ घरात नाही बोला काय नाही सर, काय झालं. या बाईक आपल्यासोबत आहे बच्चू कडू. काय सांगाल दुर्वास स्टिक खाली घे ना. दुर्वास बच्चू भाऊ थांबा. बच्चू भाऊ एक सेकंड. दुर्वास अरे स्टिक वर घे ना तुझी. खाली 5 तारखेला अर्ज केला, तर 7 तारखेला अर्ज केला. बूम टाक 12ला 18 तारखेला आम्हाला या जागेची रेकॉर्ड परवानगी भेटली आणि ऑब्झर्व्हरनं आम्हाला परवानगी दिलेली आहे. त्याचे सगळे कागदपत्र आमच्याकडे आहे. कागदपत्र आम्ही दाखवू शकतो तुम्हाला. कागदपत्र असं ही परवानगी भेटल्यावर 24 आम्हाला इथं परवानगी पर्यंत राहणार. चालू झालं रे बाबा. एक सेकंड. आमची इथं सभा आणि राणाच्या सभेला परवानगी नसताना सुद्धा आम्हाला इथं येण्यास पोलीस मज्जाव करत आहे. परवानगी असून त्यांच्याकडे कुठलीही परवानगी नाही आहे. आता असं म्हणतात का शहाजीच्या परवानगी नाही. परवानगी आहे. आम्हाला 23 परवानगी दिली. सगळे कागदपत्र पैसे गिसे आम्ही सगळे भरले. 23,000 15,000 रुपये सगळे पावती आहे. ते पावती आमच्याकडे आहे. 18 तारखेलाच आम्ही पैसे भरले भाऊ. हे मैदान 23 आम्ही पैसे भरून शकतो. आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं का आपण उद्याच्या सभेसाठी आज आम्ही तयारीला आलो. पण आता पोलीसवाले म्हणते ते तुमची परवानगी गिरवणी सुल्यात मला नाही आहे. अमित शहा साहेब येणार आहे गृहमंत्री. त्याच्यानं गृहमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी गृहमंत्र्याला हे पोलीस खातं बदनाम करत आहे. गृहमंत्री येऊन हे कायदा भंग होत असेल, आचारसंहितेचा भंग होत असेल तर मला वाटतं आता काही राहिलं नाही. उद्या आता इथं जाऊ पुढे उपोषण 26 पर्यंत. बच्चू भाऊ एक प्रश्न आहे तो म्हणजे की तुम्ही म्हणताय ना 23 तारखेला जर 23 आणि 24 साठी तुम्ही ग्राउंड बुक केलेलं आहे तर मग 23 साठी जर ग्राउंड बुक केलेलं आहे तर ग्राउंडवर तुमची तयारी का नाही. भाजपला तयारी करण्याची संधी कशी काय मिळाली. 22 पर्यंत त्यांची होती. 22चा तो पेंडाल होता. 21-22चा तो पेंडाल आम्ही त्यांना काढायला लावला कारण वाद होऊ नये म्हणून. पोलीस प्रशासन म्हणे आम्ही पेंडाल काढायला लावतो. त्यांनी काढला नाही. आता आम्ही वाद होऊ नये म्हणून समोर आलो नाही. आता समोर आलो तर पोलीस आम्हाला अडवते आहे. पण मग बच्चू भाऊ आता आंदोलनाच्या ऐवजी तुम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार किंवा अशा काही गोष्टी करणार आहात का. काय फायदा आहे. नाही पण तुम्ही तक्रार करणार का. ऑफिसमध्ये फायदा होईल की नाही हे नंतर तुम्ही तक्रार का केली अजूनपर्यंत तक्रार का केली. आम्ही तक्रार करतोच आहे. पण उद्या आम्ही आता आंदोलन हे नाही. पण बच्चू भाऊ जेव्हा गृहमंत्री इथे येतात केंद्रामध्ये तेव्हा जेव्हा गृहमंत्री येतात तेव्हा सिक्युरिटीचा मुद्दा असतो. त्यामुळे आंदोलन करण्यासाठीची संधी मिळेल का. पण त्याशिवाय तक्रार हा एक महत्वाचा मार्ग नाही का वाटत. तक्रार करतोच आहे. पण तुम्ही सांगा ताई कायदा राहायला कशी तुम्ही हे कोण बोलत ना. नाही आम्ही प्रश्न विचारतोय. नाही हे बोला का परवानगी 23 आमची असताना आम्हाला इथं मज्जाव करण्यात आला, धवसा देण्यात आल्या आणि पोलीस लोक आता आम्हाला माराची भाषा करताय. तर खबरदार इकडे पेंडॉल पण टाकू नका. परवानगी आमची आहे, त्यांच्याजवळ परवानगी नाही आतापर्यंत. आणि असं असताना आम्ही निवडणूक आयोगाला तक्रार केलेली आहे. याच्या अगोदरही केली, आता अधिक करतो. आज आम्ही तक्रार करूच. पण तुम्हाला वाटतं आंदोलनाच्या मार्गाने न्याय मिळेल. काय मरून जाऊ का. एक असं म्हटलं जातं ते म्हणजे अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये शेवटच्या 2 दिवसामध्ये निवडणूक फिरवली जाते असं म्हटलं जात आहे. बच्चू भाऊ शेवटच्या 2 दिवसांमध्ये निवडणूक फिरवली जाते असं म्हटलं जातं अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये. हा त्याचाच भाग आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी आहात असा आरोप होतोय. मी सहभागी नाही आहे. माझी परवानगी आहे आणि परवानगी असताना कोण नाकारत आहे, कोण कायदा भंग करत आहे. पोलीसवाले करत आहे. मग तुम्ही आता दाद कोणाकडे मागणार. कोणाकडे मागवा तुम्ही सांगा. न्यायालय तुमच्याकडे मागतो.
तर तुमच्याकडे जनतेलाच मागू मागावं ना, लागलं. प्रसिद्धी माध्यमांकडे मागून राहिलो. आता जनतेकडे जनतेला द्या मागू. जन आंदोलन न्यायालयावर तर छेडलं विश्वास नाही राहिला. जन आंदोलन चिरडण्याचा प्रकार पाहून घ्या उघड डोळ्यांनी तुम्ही. उद्या तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये न्याय भेटेल का? आज तुम्ही थोडंसं त्यांच्या बाजूने बोलताना दिसून राहिले काही लोक. मला एक सांगा, उद्या जर तुमचं पोलीस स्टेशनमध्ये झालं यांच्यासोबत भांडण, तुम्हाला न्याय भेटेल का तिथं? तुम्हाला सामान्य लोकांना बच्चू भाऊ सारख्या माणसासोबत आम्ही लोकसभेची निवडणूक लढून राहिलो, ग्रामपंचायतची नाही. आमच्यासोबत एक खिडकीतून दिलेली परवानगी त्याला तुम्ही नकारून राहिले. परवानगी असून या ग्राउंडमध्ये येण्यासाठी मज्जाव करून राहिले. हा जो पेंडाल लागला आहे 21-22 तारखेला, तो रिमूव्ह केला नाही. बाकी वेळेस तुम्ही दलाल नोटीस पाठवता. जिल्हा परिषद प्रशासन कुठं आहे? तर त्यांची परवानगी असून त्यांनी स्वतः ग्राउंडची पाहणी केली काय? त्याच्या व्यतिरिक्त साऊंडच्या गाड्या फिरून राहिल्या 24 तारखेच्या शहासाहेबांच्या सभेचा. शहासाहेबांना तरी नॉलेजमध्ये आहे का त्यांची बगैर परवानगीची सभा होत आहे? त्यांची दिशाभूल कोणी करून राहिलं का? पोलिसांची मीटिंग सुरू आहे. हे व्यवस्थित प्लॅनिंग आहे. आम्हाला अटक करण्याची, बाहेर काढायची. आम्ही इथं काहीतरी करावं, आम्हाला अटक करावं आणि व्यवस्थित निवडणुकीतून बाहेर काढण्याचं पोलिसामार्फत पक्ष कारवाई होत आहे. पोलिसामार्फत पक्ष कारवाई करण्याची व्यवस्थित तयारी आहे. तुम्ही अमित शहाना विनंती करता, आवाहन करता, काय म्हणणं आहे, काय मांडता तुम्ही माध्यमांच्या माध्यमातून? अमित शहाजी आपण देशाचे गृहमंत्री आहे. आपली सभा होणे आमचं असं काही मत नाही आहे. परंतु आमची परवानगी असताना, आमची परवानगी भेटली असताना तुम्ही डावलून जर तुमची परवानगी घेत असाल तर गृहमंत्री म्हणून मला वाटतं ही सभा तुम्ही दुसरीकडे घेतली पाहिजे. कार्यकर्त्याला, प्रशासनाला तुम्ही सांगितलं पाहिजे. आमचं वैर नाही आहे कोणासोबत, आमची विनंतीच राहील. परंतु असं जर घडत गेलं तर उद्या कायद्याचं राज्य संपन या देशात. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.